मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्लिशच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन 5A मधील प्रश्न सोडवणार आहोत। मित्रो, क्वेश्चन 5A मधील प्रश्न हे तुमच्या पुस्तकातील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर आधारित असतात। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, या पाठामध्ये आपण जुलै 2021 ते आतापर्यंतच्या सर्व बोर्डच्या प्रश्नपत्रिकांमधील म्हणजेच एकूण 7 प्रश्नपत्रिकांमधील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावरील क्वेश्चन 5A मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न सोडविलेले आहेत। मित्रहो, हिस्ट्री ऑफ नॉवल या संपूर्ण पाठावर आपण प्रश्न काढलेले आहेत आणि या 3 व्हिडिओजमध्ये ते सोडविलेले आहेत, म्हणून हे व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा। मित्रहो, आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावरील इतरही व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। तर मित्रहो, हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर क्वेश्चन नंबर 5A मध्ये 4 मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात। पहा, सेक्शन 4 मध्ये लिटररी जॉनर नॉवल असं दिलेलं आहे। तर या संपूर्ण नॉवलवर एकूण 16 मार्कासाठी प्रश्न असतात। त्यापैकी 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारण्यात येतात। या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्यात येतात। जसे या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे मॅच द कॉलम्स, हा 2 मार्कासाठी आहे आणि आणखी एक प्रश्न दिलेला असेल तो 2 मार्क्ससाठी। अशा प्रकारे एकूण 4 मार्क्ससाठी या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येतात। चला तर मग आपण आता सोडूया जुलै 2021 या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 5A मध्ये आलेले हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावरील प्रश्न। पहिला प्रश्न पहा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स। सूचनेनुसार दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा असं म्हटलेलं आहे। म्हणजे दोन्ही प्रश्नासाठी ही सूचना आहे आणि 4 मार्क आहेत दोन्ही प्रश्नाचे मिळून। पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, या ठिकाणी दुसरा दिला आहे 2-2 मार्कासाठी आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 4 उपघटक असतात। त्या 4 उपघटकाचे मिळून आपल्याला 2 मार्क मिळतात, म्हणजे प्रत्येक उपघटकाला अर्धा मार्क असतो। चला पहिला प्रश्न सोडूयात। पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम ईच लाईन। प्रत्येक ओळीमधील ऑड एलिमेंट आपल्याला शोधून काढायचा आहे। पहा, जोसेफ कॉनरॅड, ग्रॅहम ग्रीन, डॅनियल डिफो, अँटनी बर्गिस असे लेखकांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत। पहा मित्रो, जोसेफ कॉनरॅड हा 20th सेंचुरीमधील लेखक आहे। ग्रॅहम ग्रीनसुद्धा 20th सेंचुरीमधील लेखक आहे। अँथनी बर्गिससुद्धा 20th सेंचुरीमधील लेखक आहे। फक्त डॅनियल डिफो हा 18th सेंचुरीमधील रायटर आहे। म्हणजे हा ऑड घटक आहे। हे आपलं उत्तर आहे, हे आपल्याला लिहायचं आहे। पुढचा प्रश्न पहा, मिस्ट्री, स्टाईल, कॉन्फ्लिक्ट, कॅरेक्टर असे 4 घटक दिलेले आहेत। तसं पाहता मित्रो, हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे, कारण हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स आहेत, परंतु मिस्ट्री हा कादंबरीचा प्रकारसुद्धा असल्यामुळे या ठिकाणी आपण मिस्ट्री हा ऑड घटक आहे असं समजू शकतो। चला पुढील प्रश्न पहा, द टर्न ऑफ द स्क्रू, अफ्रा बेन, राजमोहन्स वाईफ, जेन आयरी। या ठिकाणी काही नावं दिलेली आहेत पुस्तकांची आणि काही लेखकांची नावं दिलेली आहेत। टर्न ऑफ द स्क्रू ही नॉव्हेला आहे, म्हणजे लघु कादंबरी आहे। अफ्रा बेन ही लेखिका आहे, तर राजमोहन्स वाईफ हे पुस्तकाचं नाव आहे आणि जेन आयरी ही सुद्धा एक कादंबरी आहे। पुढील घटक पहा, ड्रामा, नॉवल, सायकॉलॉजी, पोएट्री। पहा, या ठिकाणी देखील लिटररी फॉर्म्स दिले आहेत। ड्रामा हा साहित्य प्रकार आहे, त्यानंतर नॉव्हल हा साहित्य प्रकार आहे, त्यानंतर पोएट्री हा देखील साहित्य प्रकार आहे। या ठिकाणी फक्त सायकॉलॉजी हा साहित्य प्रकार नाही, तर हा एक विषय आहे, मानसशास्त्र असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे या ठिकाणचा ऑड घटक आहे सायकॉलॉजी। चला पुढील प्रश्न आता आपण पाहूयात। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराईट द सेंटेन्सेस। योग्य अल्टरनेटिव्ह निवडून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायची आहेत। चला पहिलं वाक्य वाचूया। द नॉवल ॲज अ लिटररी जॉनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट इयर्स।
साहित्य प्रकार म्हणून किती वर्षाचा नॉव्हेलचा इतिहास आहे हे विचारलेलं आहे. तर किती वर्षाचा इतिहास आहे नॉव्हेलचा? तो आहे 2000 इयर्सचा, 2000 वर्षाचा नॉव्हेलचा इतिहास आहे. तर रिकाम्या जागेत 2000 इयर्स लिहायचं आहे आणि संपूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पुढील भाग पहा. द न्यू लिटरेचर रिटन इन द 18th century इज कॅरेक्टराइज्ड बाय. 18th centuryमधील साहित्य, त्या साहित्याचं काय वैशिष्ट्य होतं ते आपल्याला सांगायचं आहे. काय वैशिष्ट्य होतं 18th centuryमधील साहित्याचं? द स्पिरिट ऑफ रियालिझम, वास्तववादावर या ठिकाणी लेखन केलेलं होतं. म्हणून हा भाग इथे लिहून हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. हे आहे आपलं उत्तर. चला सी वाचूया. इन डॅश डॅश नॉव्हल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. कोणती कादंबरी आहे ज्यामध्ये सरफेस मिनिंग असतो आणि पुन्हा सिम्बॉलिक मिनिंग देखील असतो? सरफेस मिनिंग म्हणजे पृष्ठभागावरील अर्थ, पहिला अर्थ किंवा वरवरचा अर्थ, आणि सिम्बॉलिक मिनिंग म्हणजे प्रतिकात्मक अर्थ, सुचविलेला अर्थ, तो ॲलेगॉरिकल नॉव्हलमध्ये असतो. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. ॲलेगॉरिकल नॉव्हल. इन ॲलेगॉरिकल नॉव्हल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. असं संपूर्ण वाक्य आपल्याला लिहायचं आहे. पुढील प्रश्न पहा. डॅश डॅश हॅज कॉइन्ड द फ्रेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज कुणी वापरली किंवा व्यवहारात आणली? तर व्यवहारात आणणारे लेखकाचं नाव आहे विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज व्यवहारात आणलेली आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. मित्रो, या ठिकाणी फेब्रुवारी 2022 या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आपण सोडवणार आहोत. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सूचनेनुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. मॅच द रायटर्स इन कॉलम ए विथ बुक्स इन कॉलम बी. कॉलम एमध्ये लेखक दिलेले आहेत आणि कॉलम बीमध्ये त्यांची पुस्तकं दिलेली आहेत. पहिलं लेखकाचं नाव आहे मुरासाकी शिकुबू. मुरासाकी शिकुबूने काय लिहिलेलं आहे? जगातील पहिली कादंबरी मुरासाकी शिकुबूने लिहिली आहे, टेल ऑफ जेनजी. दुसरं नाव आहे जोनाथन स्विफ्ट. जोनाथन स्विफ्टने काय लिहिलेलं आहे? गलिवर्स ट्रॅव्हल्स. तिसरं नाव आहे जॉन बनियान. जॉन बनियानने लिहिलेलं आहे पिलग्रिम्स प्रोग्रेस. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे राजमोहन्स वाईफ. अशा प्रकारे रेषांनी जोडून आपण जोड्या लावल्यात, पण तो परीक्षेमध्ये तुम्हाला मुरासाकी शिकुबू असं लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे 4 क्रमांक लिहून टेल ऑफ जेनजी असं लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. नुसत्या अशा रेषा ओढून तुम्हाला लिहायचं नाही. चला पुढील प्रश्न आता आपण सोडूयात. पिक द ऑड वर्ड आउट. ऑड जो शब्द आहे तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. अमिताभ घोष, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग, अनिता देसाई अशी लेखकाची नावं आहेत. मित्रो, अमिताभ घोष हा इंडियन रायटर आहे. विक्रम सेठ हा देखील इंडियन रायटर आहे. अनिता देसाई या देखील इंडियन रायटर आहेत. म्हणजे हे तिन्ही इंडियन रायटर आहेत. हेनरी फिल्डिंग हे ब्रिटिश रायटर आहेत. म्हणजे हा आहे ऑड वर्ड. हा आपल्याला लिहायचा आहे. पुढचा भाग पहा. प्लॉट, नॉव्हेला, सेटिंग, थीम. या ठिकाणी सुद्धा पहा प्लॉट, सेटिंग, थीम हे एलिमेंट्स ऑफ नॉव्हल आहेत, म्हणजे कादंबरीचे घटक आहेत. तर नॉव्हेला हा काही कादंबरीचा घटक नाही, प्रत्यक्ष ही कादंबरी आहे, जिला आपण काय म्हणतो? लघु कादंबरी म्हणतो. तर हा ऑड घटक आहे, तो लिहायचा आहे आपल्याला. पुढे पहा. प्लेस, टाईम, क्लायमेट, इपिस्लरी. या ठिकाणी सेटिंगचे घटक दिले आहेत. प्लेस, टाईम, क्लायमेट. सेटिंग म्हणजे बॅकग्राऊंड किंवा देखावा. एखादी घटना कधी, कोठे, कशी घडती त्याचं बॅकग्राऊंड या घटकांनी दर्शवण्यात येतं. परंतु इपिस्लरी हे काही एलिमेंटचा प्रकार नाही, तर हा कादंबरीचा प्रकार आहे. पत्राच्या माध्यमातून लिहिलेली कादंबरी इपिस्लरी. तर हा ऑड घटक आहे. हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा. हॉरर, मिस्ट्री, पिकरेस्क, थ्रिलर. आता या ठिकाणी सुद्धा कादंबरीमध्ये येणारे घटक आहेत. हॉरर कादंबरीमध्ये असतं, दहशत, भीती, ड्रेड ज्याला आपण म्हणतो. मिस्ट्री, गूढ, थ्रिलर, रोमांचक गोष्टी कादंबरीमध्ये असतात. परंतु पिकरेस्क हा कादंबरीचा प्रकार आहे. पिकरेस्क म्हणजे एखाद्या लबाड माणसाच्या धाडसी प्रवासाविषयीची ही कादंबरी असते. तर पिकरेस्क हा शब्द या ठिकाणी ऑड आहे. ऑड म्हणजे इतरांपेक्षा वेगळा आहे.
चला आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. मित्रो, या ठिकाणी आपण जुलै 2022 या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न सोडवत आहोत. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सूचनेनुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. 4 मार्क आहेत या प्रश्नाला, क्वेश्चन 5A अर्थातच. चला पहिला प्रश्न, पहिली सूचना वाचूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराईट द सेंटेन्सेस. योग्य अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे आणि पुन्हा वाक्य आपल्याला लिहायचे आहे. द वर्ड नॉव्हेला ओरिजिनेटेड फ्रॉम डॅश डॅश वर्ड नॉव्हेली, अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. तर कोणत्या भाषेमधील हा शब्द आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर हा शब्द आहे इटालियन. नॉव्हेली आणि नॉव्हेला दोन्ही शब्द इटालियन आहेत. नॉव्हेलीपासून नॉव्हेला तयार झाला, नॉव्हेलापासून नॉव्हेल तयार झाला. तर इटालियन शब्द आहे हा. इटालियन इथं लिहायचं आहे आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. सायकोलॉजिकल नॉव्हल प्रेझेंट्स द डॅश डॅश ऑफ प्रोटॅगनिस्ट. सायकोलॉजिकल नॉव्हल प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्र, हिरोची कोणती माहिती देतं? त्याची पर्सनल लाईफची माहिती देतं का? प्रोफेशनल लाईफ, व्यावसायिक जीवन, वैयक्तिक जीवन, सोशल लाईफ सामाजिक जीवन आणि इंटरनल लाईफ, त्याच्या मनात काय चाललं आहे हे सायकोलॉजिकल नॉव्हलमध्ये मुख्य पात्राच्या मनात काय चाललं आहे हे सांगितलेलं असतं. म्हणून या ठिकाणी इंटरनल लाईफ हे याचं उत्तर आहे. द वर्ड युटोपिया पजेसेस द डॅश डॅश. युटोपिया, युटोपिया म्हणजे आदर्शवादी समाज किंवा आदर्शवाद, आदर्श गोष्टी असतात युटोपियनमध्ये. तर या ठिकाणी कोणता शब्द येईल? बेस्ट क्वालिटीज येईल का? नाही. वर्स्ट क्वालिटीज येईल का? नाही. आयडियल क्वालिटीज, अनइक्वल क्वालिटीज, तर या ठिकाणी आयडियल क्वालिटीज हा शब्द येईल. हा शब्द लिहायचा आहे आणि पूर्ण वाक्य आपण कंप्लीट करायचं आहे. चला पुढील प्रश्न वाचून सोडूयात. In the 18th century, middle class could get time for reading and discussing the novels because of. 18व्या शतकामध्ये मध्यम वर्गाला कादंबऱ्या वाचण्यासाठी आणि कादंबऱ्यावर चर्चा करण्यासाठी खूप वेळ मिळाला. कशामुळे मिळाला? आयडियाज ऑफ लाईफमुळे मिळाला का? स्प्रेड ऑफ सुपरस्टिशन्समुळे मिळाला का? द स्प्रेड ऑफ मशीन्समुळे मिळाला का? ॲम्पल फ्री टाईम, खूप वेळ असल्यामुळे मिळाला का? तर याचं उत्तर आहे द स्प्रेड ऑफ मशीन्स. मशीनचा प्रसार झाल्यामुळे कमी वेळामध्ये काम होऊ लागलं आणि लोकांकडे वेळ ओढू लागला. मग ते कादंबऱ्या वाचू लागले, त्याच्यावर चर्चा करू लागले आणि त्यामुळे 18व्या शतकामध्ये कादंबरीचा विकास झाला. औद्योगिक क्रांतीमुळे मशीनचा विकास झाला आणि अशा प्रकारे मध्यमवर्ग उदयास आला, ते वाचन करू लागला. हे सगळं चक्र 18व्या शतकामध्ये घडलं. पुढील प्रश्न पहा. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ इन्फॉर्मेशन इन कॉलम बी. कॉलम ए मधील माहिती शब्द आणि कॉलम बी मधील माहिती याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहा. पिकरेस्क नॉवल. पिकरेस्क नॉवल कशाविषयीची माहिती देते? इंडिकेट्स द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड अँड स्पिरिट. हे आहे का? नाही. डिस्कसेस पीरियड अर्लियर दॅन इट्स रायटिंग. रायटिंगच्या अगोदरचा काळ वर्णन करते का? नाही. नरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट. पिकरेस्क नॉवल ही मुख्य पात्राच्या धाडसी सफरी किंवा धाडसी प्रवास, धाडसं या पिकरेस्क नॉवलमध्ये वर्णन केलेले असतात. पुढचा नॉवलचा प्रकार पहा. ॲलोगॉरिकल नॉवल. ॲलोगॉरिकल नॉवलमध्ये काय असतं? इंडिकेट्स द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड आहे का? नाही. द सरफेस मिनिंग ऑफ इट इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. बरोबर आहे. ॲलोगॉरिकल नॉवलमध्ये सरफेस मिनिंग वेगळा असतो आणि सिम्बॉलिक मिनिंग वेगळा असतो. सरफेस मिनिंग म्हणजे वरवरचा अर्थ, सिम्बॉलिक मिनिंग म्हणजे सुचविलेला प्रतिकात्मक अर्थ. हे ॲलेगॉरिकल रूपकात्मक कादंबरीमध्ये होतं. हिस्टॉरिकल नॉवलमध्ये काय असतं? हिस्टॉरिकल नॉवलमध्ये अगोदरच्या काळाचं वर्णन दिलेलं असतं. डिस्कसेस द पीरियड अर्लियर दॅन इट्स रायटिंग. जेव्हा लेखक लिहितो त्याच्या अगोदरचा काळ रायटिंगमध्ये वर्णन केलेला असतो. बिल्डंग्स रोमन नॉवल. बिल्डंग्स रोमन नॉवलचं काय वैशिष्ट्य आहे? इंडिकेट्स द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड अँड स्पिरिट. प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्राच्या मनाचा, मुख्य पात्राच्या विचारांचा कसा विकास झाला
हे बिल्डन्स रोमन नॉवलमध्ये व्यक्त करण्यात येतं. मित्रो, आपण या ठिकाणी अशा रेषा ओढून जोड्या लावलेल्या आहेत, परंतु तुम्ही हे समोरासमोर लिहायचं. जसं पिकरेस्क नॉवलच्या पुढे 2 क्रमांक लिहून नरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट असं लिहायचं आहे. ॲलेगॉरिकल नॉवलच्या समोर 4 क्रमांक लिहून द सरफेस मिनिंग ऑफ इट इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग अशी उत्तरे आपण लिहायची आहेत. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. मित्रो, फेब्रुवारी 2023च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण आता सोडविणार आहोत. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सूचनेनुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. मॅच द फॉलोइंग आयटम्स फ्रॉम कॉलम ए विथ दोज फ्रॉम कॉलम बी. जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी पुस्तकाची नावं दिलेली आहेत आणि या ठिकाणी लेखकाची नावं दिलेली आहेत. ओरुनोकू ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ही लिहिलेली आहे अफ्रा बेन यांनी. द हार्ट ऑफ डार्कनेस ही कादंबरी, लघु कादंबरी म्हणा, नॉव्हेला म्हणा, जोसेफ कोनरॅड यांनी लिहिलेली आहे. फ्रँकेनस्टाईन ही फर्स्ट सायन्स फिक्शन आहे. ही मेरी शेली यांनी लिहिलेली आहे. तर द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही जॉन बनियान यांनी लिहिलेली इंग्लिशमधील पहिली कादंबरी आहे. चला पुढील प्रश्न वाचून सोडवूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन स्टेटमेंट्स. आपल्याला या ठिकाणी दिलेले अल्टरनेटिव्ज शब्द वाचायचे आहेत आणि योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचे आहेत. नॉवेल्स विथ द एलिमेंट ऑफ हॉरर, ब्लडशेड अँड मिस्ट्री आर कॉल्ड. ज्या कादंबऱ्यामध्ये हॉरर, भीती, ब्लडशेड म्हणजे हिंसा असते, मिस्ट्री गूढ असतं, या कादंबरीला काय म्हणतो आपण? गथिक नॉवल म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे गथिक नॉव्हल्स. पुढचा प्रश्न पहा. द जर्मन वर्ड बिल्डन्स रोमन इंडिकेट्स. बिल्डन्स रोमनचा अर्थ काय आहे? जर्मनमधून आलेला शब्द आहे, हा लक्षात ठेवा. जसा नॉवेला इटालियनमधून आलेला आहे, बिल्डन्स रोमन जर्मनमधून आलेला आहे आणि याचा अर्थ होतो ग्रोथ. ग्रोथ, पात्राच्या मनाचा कसा विकास झाला, लहानापासून ते पात्र मोठं कसं झालं, हे बिल्डन्स रोमन कादंबरीमध्ये सांगितलेलं असतं. इथं ग्रोथ लिहायचं आणि सगळं वाक्य लिहून काढायचं आहे. देअर आर डॅश डॅश इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉवल ऑर नॉव्हेला. नॉव्हेलामध्ये किती आवश्यक घटक असतात? तर ते 6 असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? 6 इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉवल ऑर नॉव्हेला. पुढील प्रश्न पहा. स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड. अपोजिट, परस्पर विरुद्ध शक्तींच्या मधला संघर्ष म्हणजे हिरो आणि व्हिलनच्या मधला किंवा परिस्थितीच्या मधला संघर्ष, याला काय म्हणतात? याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्टचा अर्थच मुळामध्ये आहे संघर्ष. तो इथे लिहायचा आहे आणि संपूर्ण वाक्य लिहायचं आहे. चला आता पुढील प्रश्न पाहूया. मित्रो, या ठिकाणी जुलै 2023ची प्रश्नपत्रिका आपण सोडविणार आहोत. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. मॅच द बुक्स इन कॉलम ए विथ रायटर्स इन कॉलम बी. कॉलम एमध्ये बुक्स दिलेले आहेत, कॉलम बीमध्ये रायटर्स दिलेले आहेत. पहा. द हार्ट ऑफ डार्कनेस कोणी लिहिलेली आहे? आपण अगोदरच पाहिलेलं आहे, जोसेफ कोनरॅड यांनी लिहिलेली आहे. द टर्न ऑफ द स्क्रू कोणी लिहिलेली आहे? हेनरी जेम्स यांनी लिहिलेली आहे. द डेथ व्हेनिस कोणी लिहिलेली आहे? थॉमस मॅन यांनी लिहिलेली आहे. तर पर्ल ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? जॉन स्टाईनबेक यांनी लिहिलेली आहे. अशा प्रकारे आपण रेषाने तर जोड्या लावल्यात, परंतु तुम्हाला प्रत्यक्ष शब्द समोरासमोर लिहायचे आहेत. जसं द हार्ट ऑफ डार्कनेस, जोसेफ कोनरॅड. अशा प्रकारे चारीच्या समोर ज्याच्यासोबत जोड्या लागल्यात त्या लेखकाची नावं लिहायची आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. चूज द अल्टरनेटिव्ज अँड रीराईट द सेंटेन्सेस. अल्टरनेटिव्ज ओळखून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत आपल्याला. द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल इज. नॉवेलच्या सेंट्रल आयडियाला आपण प्लॉट म्हणतो का? नाही म्हणत. थीम म्हणतो का? हो, थीम म्हणतो. स्टोरी म्हणतो का? नाही म्हणत. म्हणजे या ठिकाणी कोणता शब्द येईल? द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल इज थीम. चला आता पुढील प्रश्न सोडूयात. दुसरा प्रश्न पहा. द मेन कॅरेक्टर इन द नॉवल इज रेफर्ड टू ॲज. मेन कॅरेक्टरला काय म्हणतात? अँटॅगॉनिस्ट म्हणतात का? नाही. क्लाउन म्हणतात का? नाही. तर त्याला म्हणतात प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट म्हणजे
कादंबरीमधील मुख्य पात्र ते इथं लिहायचं आहे, वाक्य पूर्ण करायचं आहे. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड. दोन शक्तींमधील कादंबरीमध्ये जो संघर्ष दाखवलेला असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट. इथे कॉन्फ्लिक्ट लिहायचं आहे. हे आहे आपलं उत्तर. लँग्वेज अँड टेक्निक्स यूज्ड इन द नॉवल इज नोन ॲज. लँग्वेज आणि टेक्निक ह्या दोन गोष्टींची मिळून काय होतं? स्टाईल होते. मॅनर्स होत नाहीत किंवा टेक्स्चर होत नाही. तर या ठिकाणी स्टाईल आपल्याला लिहायचं आहे. चला पुढील प्रश्नपत्रिका पाहूया मित्रहो. या ठिकाणी फेब्रुवारी 2024ची प्रश्नपत्रिका दिलेली आहे. त्यामधील प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. सूचनेनुसार दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. मॅच द कॉलम्स. या कॉलममध्ये काही माहिती आहे आणि या कॉलममध्ये साहित्याचा प्रकार किंवा इतर माहिती दिलेली आहे. त्याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहिला शब्द आहे नॉव्हल. नॉव्हलची जोडी कशासोबत लागेल? अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन यासोबत त्याची जोडी लागेल. मोठंच्या मोठं वर्णनात्मक काल्पनिक लेखन असा त्याचा अर्थ होतो. 18th सेंच्युरी लिटरेचर. 18व्या शतकामधील लिटरेचरमध्ये काय होतं? स्पिरिट ऑफ रिअलिझम वास्तववादाचं वर्णन करण्यात आलं होतं. 2nd and 6th सेंच्युरीमध्ये काय लिहिण्यात आलं होतं? 2nd आणि 6th सेंच्युरीमध्ये ग्रीक रोमान्सेस लिहिण्यात आलेली होती. न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स. न्यूजपेपर अँड मॅगझिन्सचा विकास कशामुळे झाला? मिडल क्लास रीडर्समुळे विकास झाला. मित्रो या ठिकाणचे प्रश्न थोडे कन्फ्युजिंग आहेत, परंतु आपण तशा जोड्या लावलेल्या आहेत. कारण न्यूजपेपर अँड मॅगझिन्स, 18th सेंच्युरी लिटरेचर, स्पिरिट ऑफ रिअलिझम आणि मिडल क्लास रीडर्स हे जवळपास एकाच कालखंडामधले घटक आहेत. म्हणून आपसामध्ये क्रॉस देखील होऊ शकतात. प्रश्न एवढा स्पष्ट विचारलेला नाही, परंतु आपण जोड्या लावलेल्या आहेत. कारण न्यूजपेपर मॅगझिनची जोडी आपण मिडल क्लास रीडर्स सोबत लावलेली आहे. कारण 18th सेंच्युरी मिडल क्लास रीडर्स लावलं असतं तर न्यूजपेपर मॅगझिन, स्पिरिट ऑफ रिअलिझम हे त्याला मॅच झालं नसतं, म्हणून आपण अशा जोड्या लावल्यात. परंतु हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड रिराईट द सेंटेन्सेस. संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. अ नॉव्हल दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग इज कॉल्ड. ज्या कादंबरीमध्ये एकापेक्षा जास्त अर्थ असतात, मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग, अशा कादंबरीला काय म्हणण्यात येतं? ॲलगॉरिकल नॉव्हल. तर या ठिकाणी ॲलगॉरिकल हा शब्द आपण लिहायचा आहे. नॉव्हल इज कन्सर्न विथ द प्रोटॅगॉनिस्ट ओव्हरऑल ग्रोथ फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड. प्रोटॅगॉनिस्ट मुख्य पात्राची चाइल्डहुड टू अडल्टहुड अशी ग्रोथ कोणत्या कादंबरीमध्ये होते? तर ती होते बिल्डंग्स रोमन या कादंबरीमध्ये. म्हणून या ठिकाणी आपल्या बिल्डंग्स रोमन लिहायचं आहे. डॅश डॅश नॉव्हल इज अ नॉव्हल बेस्ड ऑन ऑथर्स लाईफ. लेखकाच्या जीवनावर कोणती कादंबरी अवलंबून असते? तर ती कादंबरी आहे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल, आत्मचरित्रपर कादंबरी. तुम्ही म्हणा सायकोलॉजिकल नॉव्हल. सायकोलॉजिकल नॉव्हलमध्ये मुख्य पात्राच्या मनात काय चाललं आहे ते सांगितलेलं असतं. एपिस्टलरी म्हणजे पत्राच्याद्वारे लिहिण्यात आलेली कादंबरी. द नॉव्हल बेस्ड ऑन अन इमॅजिनरी कम्युनिटी. काल्पनिक समाज ज्या कादंबरीमध्ये असतो. पजेसिंग आयडियल क्वालिटीज आणि त्या समाजामध्ये सगळं आदर्शवादीच असतं. अशा नॉव्हलला आपण काय म्हणतो? युटोपियन नॉव्हल म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? युटोपियन लिहायचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. मित्रो या ठिकाणी जुलै 2024ची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सूचनेनुसार दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. कॉलम ए आणि कॉलम बी मॅच करायचे आहेत. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ इन्फॉर्मेशन इन कॉलम बी. कॉलम बीमधील माहितीसोबत एमधील शब्द मॅच करायचे आहेत. सेटिंग. सेटिंग म्हणजे काय असतं? बॅकग्राऊंड असतं. द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. कॉन्फ्लिक्टमध्ये काय असतं? फायटिंग असते, संघर्ष असतो. कोर्स ऑफ इव्हेंट. सेंट्रल आयडिया प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी. कॉन्फ्लिक्टमुळे, फायटिंग ढिशूममुळे आपल्याला काय वाटतं?
मजा वाटते. आपण फायटिंग असलेला पिक्चर पाहतो, नुसताच काहीच घटना घडत नाहीत असा पिक्चर आपण पाहत नसतो. म्हणून प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी, आवड आणि उत्सुकता निर्माण करते. फायटिंग किंवा कॉन्फ्लिक्ट, संघर्ष, मग तो कोणताही असो, इंटरनल असो की एक्सटर्नल असो. त्यानंतर प्लॉट. प्लॉट म्हणजे कोर्स ऑफ इव्हेंट्स, घटनांची मालिका, त्याला म्हणतात प्लॉट. प्लॉटमध्ये अनेक कथानकं असतात, घटना असतात. थीम. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया किंवा मध्यवर्ती कल्पना. नेमका कोणत्या विषयावर ते पुस्तक आहे त्याला आपण थीम म्हणतो. चला पुढील प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराईट द सेंटेन्सेस. योग्य अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचे आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज कोणी कॉइन केली, म्हणजे पहिल्यांदा व्यवहारात कोणी आणली, उपयोगात कोणी आणली, तर ती आणलेली आहे विल्यम जेम्स यांनी. लक्षात ठेवा, या ठिकाणी विल्यम जेम्स आपल्याला लिहायचं आहे. व्हर्जिनिया वुल्फ यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हे टेक्निक वापरलेलं आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवल लिहिलेले आहेत, परंतु पहिल्यांदा हा शब्द वापरला आहे विल्यम जेम्स यांनी. डॅश डॅश इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित असलेली पहिली कादंबरी आहे. कोणती आहे? ती आहे मेरी शेली यांची फ्रँकेनस्टाईन. फ्रँकेनस्टाईन ही कादंबरी आहे, हे इथे आपल्याला लिहायचं आहे. द वर्ड नॉव्हेला इज ओरिजिनेटेड फ्रॉम द डॅश डॅश वर्ड. नॉव्हेला हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे? इटालियन शब्दापासून आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? इटालियन. इटालियन शब्दापासून नॉव्हेला हा शब्द आलेला आहे. द डॅश डॅश नॉव्हल नरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट. ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट, मुख्य पात्राच्या धाडसी सफरी, धाडसी प्रवास, धाडसी अनुभव कोणत्या कादंबरीमध्ये वर्णन केलेले असतात? ते असतात पिकरेस्क नॉवलमध्ये वर्णन केलेले. म्हणून इथं पिकरेस्क लिहायचं आहे आणि संपूर्ण वाक्य तुम्ही लिहायचं आहे. मित्र हो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची घंटीसुद्धा दाबा, ज्यामुळे यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि हो, हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या विषयावर या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.